आवाज सर्वसामान्यांचा। शिक्षण विभाग सातारा यांच्या अंतर्गत दरवेळी नवनवीन उपक्रम राबवले जातात। खटाव तालुक्यातील पळसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा बाल बाजार भरवण्यात आला होता। या शाळेतील अनेक मुलं मोठमोठ्या पदावर आहेत। या बाल बाजारामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयातील बेसिक माहिती, व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी आणि अवलंबण्यासाठी एक प्रकारे चालना मिळत असते। यामध्ये कुणी कांदे भाजी, इडली, समोसा, पॅटीस घ्या, हे घ्या ते घ्या अशी हाक देत शाळेचा परिसर दुमदुमून सोडला होता। अवघ्या 2 तासात मालाची विक्री करून चिमुकल्यांनी 20 ते 25 हजारांची उलाढाल करून दाखवली। आज सकाळी शाळेत चिमुकल्यांचा बाजार भरलाय म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांची गंमत आणि व्यवहार ज्ञान पाहण्यासाठी पळसगाव गावातील परिसरातील पालकांनी महिला पुरुषांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती। सकाळ सकाळी थंडी असल्याने अनेक जणांनी या बाळ गोपाळांच्या बाजारात इडली, पॅटीस, समोस्यावर ताव मारला। त्यामुळे विद्यार्थ्यांचा मालही खपला जात होता आणि गल्लाही वाढत जात होता। अशामुळे गबुमण उभा एक आडवे 2 यांच्या व्यतिरिक्त बाजारपेठेतील व्यवहार ज्ञान घेण्याची संधी विद्यार्थ्यांना एक प्रकारे मिळत असते। अशा तऱ्हेने या बाजारात जास्तीत जास्त आपल्या पदार्थांची मालाची विक्री करून जादा रुपये कमवणाऱ्या चिमुकल्यांना गुरुजीकडून पाठीवर कौतुकाची थाप टाकून बक्षीस दिलं जाणार आहे। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक जयवंत घाडगे, शिवाजी फडतरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल तुपे, शिक्षक मार्गदर्शक सतीश फडतरे, पदवीधर शिक्षक साईनाथ मामिलवाड, दत्तात्रय डफळ, उपशिक्षक DB सय्यद तसेच पालक, मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव इथे आपण आलो। इथे बाल बाजार भरलेला आहे। गेली 5 वर्ष आहे बाल बाजार भरलेल्या शाळेत। तर इथं आपले मुख्याध्यापिका बागल मॅडम आहेत, त्यांच्याकडून आपण काही मुलांना व्यवहार ज्ञान येण्यासाठी बाजार भरवतात। तर याचं एक त्याच्या मागचं एक काय हेतू आहे त्यांच्याकडून जाणून घ्या। मॅडम काय सांगाल? नमस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव स्वागत करीत आहे। प्रथम दरवर्षीप्रमाणेच आम्ही चालू वर्षी संक्रांतीच्या आदल्या दिवशी, भोगीच्या आदल्या दिवशी बाजार भरवतो। महिला भगिनीची सोय व्हावी, इथं वाहनांची गैरसोय आहे, त्यांना त्यांच्याच गावात सगळ्या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून बाजार भरवतो। मग सोमवारी भरवायचा, परंतु जवळच कातरखटावचा आठवडी बाजार असल्यामुळं सगळ्या महिला भगिनींनी जर खरेदी केली तर आपल्या शालेय विद्यार्थ्यांना आनंद मिळणार नाही, शिवाय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावं। आपण घेतलेल्या साहित्यातून खरेदी किती केलं, विक्री किती झाली, फायदा नफा तोटा हे सगळंच मिळावं। त्यांना गणित ज्ञान प्राप्त व्हावं आणि मनोरंजनातून त्यांची विक्री व्हावी, आनंद मिळावा। गावच्या लोकांना पण आपल्या गावात बाजार भरला याचाही आनंद मिळावा, यासाठी आम्ही बाजार भरवण्याचा हेतू साध्य केला। अच्छा, आता मला सांगा, समजा काही विद्यार्थी असे भावनसुद्धा होत नाही, असे काही विद्यार्थी बसलेत, तर ते असे नाराज वगैरे होतात का? आपल्याला काय एक 10 रुपयाचं खपलेलं नाही असं, म्हणजे त्यांची एक काय भावना असते? त्यांची भावना एकच, आपल्याला बाजारात बसायला मिळालं, लोकांशी संवाद करायला मिळालं। अच्छा, म्हणजे त्यांना एक असं वाटेल की आपला माल का खपत नाही, म्हणजे काय विक्रीला आणलं पाहिजे, आपल्याकडे गिऱ्हाईक काय येत नाही, हे असे त्यांना एक व्यवहार ज्ञान असं वाटतं का तुम्हाला? काय म्हणजे येतो असं काय बदल केला? बऱ्यापैकी सर्वच मुलांचं खपतं, कारण ते खाऊचे पण पदार्थ आणतात, भाजीपाला पण आणतात। अच्छा, आणि महिला भगिनींना संक्रांतीसाठी लागणाऱ्या वस्तू पण आणतात, त्यामुळे 99% खपलं जातं, 1% फक्त खपत नसतं। अच्छा, बरं, किती त्यामुळे असा विद्यार्थी वंचित राहत नाही की त्याचा माल शिल्लक राहिला आणि तो परत घेऊन गेला। हा बाजार किती वाजेपर्यंत असून किती उलाढाल होते? 12 वाजेपर्यंत असते बाजार। बरं, अंदाजे किती उलाढाल होते? अंदाजे असती एक 25-30 हजाराची उलाढाल होती। वा, इथे 20 ते 25 ते 30 हजाराची उलाढाल होत असते या बाजारात। गेली 5 वर्षे हा बाजार भरतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव। तर अशा तऱ्हेने इथे बाल बाजार भरवलेला आहे। तर सर काय सांगाल? 2 मिनटं। आपला शिक्षण विभाग सातारा जिल्हा यांच्या अंतर्गत दरवेळेसच नवनवीन उपक्रम सादर केले जातात व नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अंमलात आणले जातात। नुकतेच आपल्या जिल्ह्याचे आपलं मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी मॅडम यांना सातारा जिल्ह्यातील अतिशय उपक्रमशील काम म्हणून त्यांना नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकताच 4-5 दिवसाखाली त्यांचा सत्कार झालेला आहे। त्यांच्या अंतर्गतच हे सर्व आपण घेतो।
त्यांचे उपक्रम जसे की दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा हां किंवा आनंदाई शनिवार अच्छा. असे उपक्रम येतात आणि मुलांना जे आपण शाळेत शिकवतोय अच्छा. की एखाद्या पुस्तकामध्ये एखादी गणिती क्रिया आहे किंवा व्यावहारिक नॉलेज आहे हां. ते पुस्तकापुरतं मर्यादित न राहता ते मुलांनी मुलांच्या रोजच्या व्यवहारामध्ये अवलंबायला आहोत. Yes. यासाठी आपण हा बाल बाजार भरवलेला आहे. जवळपास हे आपलं 5वं वर्ष आहे. बरं. दरवर्षी मुलं मकर संक्रांतीच्या अगोदर हां आपण हा बाल बाजार भरवतो आणि हे भरवण्यामागचा मुख्य हेतू हाच की गावातून जे मंडळी कातर खटावला जातात किंवा काही जण वडूजला जाऊन साहित्य खरेदी करतात ते तिथं जाण्याचा त्यांचा त्रास वाचावा आणि विद्यार्थ्यांना कुठंतरी व्यावहारिक नॉलेज आलं पाहिजे की समाजामध्ये आपण काय विकलं पाहिजे आणि सध्या लोकांना कशाची गरज आहे. जसं की बरेचसे तुम्ही इथं पाहसाल की सकाळी सकाळी नाश्त्याला लागेल म्हणून खूप जणांनी नाश्तासुद्धा आणलेला आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीसाठी लेडीज लोकांना जी मेहंदी लागते किंवा नेल पॉलिश लागते असेही भरपूर 2-3 ठिकाणी स्टॉल बसवलेले आहेत किंवा जे भाजीपाला साहित्य वगैरे लागतं ते सर्व आपण इथं विद्यार्थ्यांकडून भरवण्यात आले. बोला काय सांगाल. बालबाजार बरं. माझं नाव अनिल रामचंद्र तुपे. मी व्यवस्थापक समितीचा अध्यक्ष आहे. म्हणजे कसं आहे हे चाललंय हे 5 वर्ष म्हणजे पूर्ण झाले आता. आता विद्यार्थ्यांना एक व्यवहार ज्ञान वाढायसाठी बाजार भरतोय. बाजार तर भरतो. 2 शब्द काय सांगाल थोडक्यात. त्यांना म्हणजे त्यांना जनरल नॉलेज वाढावं. परत व्यवहार ज्ञान बाबा किती पैसे आणले आपले किती पैसे झाले त्याचे हां. आपल्याला फायदा किती म्हणजे बाबा झाला त्यात आपला माल किती शिल्लक राहिला बरं हेच सांगायचं दुसरं काय सांगणार आहे. बरं तुम्ही समितीचे अध्यक्ष आहेत. हां मग बाजारात एक मोठी उलाढाल व्हायसाठी तुमचं सहकार्य काय लाभते. आहेच की. बरं एखाद्या विद्यार्थ्याचा माल खपतो नाही खपतो त्यावेळेस सर्व आम्ही ती म्हणजे जबाबदारी घेतलेलीच असते. भाजीपाला खराब होतो एखादा विद्यार्थी नाराज होतो माझा माल खपतो नाही 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 असं काय झालं नाही आणि होणार बी नाही. अच्छा. हां. तर याची किती वाजेपर्यंत बाजार म्हणजे भरला जातो का. आता आज शनिवार असल्यामुळं दुपारपर्यंतच ठरवलं म्हणजे दुपारपर्यंतच असतो शक्यतो करून. हां म्हणजे 9 वाजल्या 9:30 वाजल्यापासून एक 12-12:30 1 वाजेपर्यंत होईल. या बाल बाजारासाठी हे ग्रामस्थांचं सहकार्य लाभते का. आहे ना भरपूर आहे. अच्छा ठीक आहे. पण आज हा मुलांचा एक दिवसासाठी एक 2-3 तासासाठी बाजार आहे. तर तुम्हाला काय वाटतं मुलांना व्यवहार ज्ञान वाढण्यासाठी इथं मुलं हे करतात की तुमच्या फायद्यासाठी इथं मुलं आहेत. मुलांचं पण व्यवहार ज्ञान कळावं मुलांना हां आणि पैशाचा व्यवहार कळावा आणि अच्छा. मुलांना तेवढा उत्साह वाटतो. छान वाटतं त्यांना व्यवहार ज्ञान मिळतं. आम्हालाही छान वाटतं. म्हणजे मुलांचा एक व्यवहार ज्ञान वाढण्यासाठी बाल बाजार पैशाचा भरून हिशोब त्यांना समजतो. अच्छा. तर काय सांगाल आज बाल बाजार भरलाय तुमच्या मुलांचा शाळेत काय सांगाल. हां आम्हाला आनंद वाटतो बाजार भरल्याचा. आनंद वाटतोय. मुलांचं शिक्षण चांगलं पुढं जावं. बरं मुलांना व्यवहार करावा मुलांचा व्यवहार वाढावा शिक्षण चांगलं व्हावं. बरं आता तुम्ही काय काय खरेदी केलं. भाजी नाही भाजी नाही हरभऱ्याची डाळ हे केली पेंडी मग ते मुलांचा माल खपला पाहिजे ह्यासाठी काय तुम्ही प्रयत्न कराल. संपूर्ण माल खपला पाहिजे. काय पाहिजे पैसे त्यांना दिले पाहिजे हां. ज्ञान करायला पाहिजे. अच्छा प्रत्येक मुलांचा एक 200-300 200-300 400-500 धंदा झाला पाहिजे. तर त्यांना माल खपल्यानंतर त्यांना आनंद वाटेल. हो आनंद वाटतो. तर त्यासाठी तुमचे ग्रामस्थांचे तुमचे प्रयत्न पाहिजेत. प्रयत्न आहेत की आमचे. मग वाटतंय का तुम्हाला आलीत का सगळे ग्रामस्थ असे काही येणार आहेत अजून. आले ते काय राहिले अजून काही आले सगळे. काही येणार आहेत अजून काही आली आहेत. ओके. तर आता तू माझी विद्यार्थी आहे आज काय वाटते तुला इथे. मला खूप आनंद होत आहे कारण आम्ही ज्यावेळी ह्या शाळेत होतो तेव्हापासून हा बाजार सुरू आहे. बरं. आणि यामुळे मुलांचं व्यवहार ज्ञान खूप वाढत आहे. जवळजवळ ह्या शाळेतून कितीतरी मुलं गेलेली इंजिनियर झालेत अशी मोठमोठ्या पदावर आहेत. बरं नोकऱ्या करतायत आणि येथे जो ज्ञान मिळते ना त्या ज्ञान घेण्यासाठी हा बाल बाजार खूप महत्वाचा आहे. गणितातली आपल्याला बेसिक माहिती मिळते यातून. वा 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 छान. तुझं नाव सांग. पायल अनिल तुपे. बरं आता तू इथे कितवीपर्यंत शाळा शिकली. 7वी. 7वी. आता कुठे आहे. मी आता खटाव
खाटवाल कितवीत आहे आता? 9वी. नववीला आहे. वा वा छान. म्हणजे आपल्या शाळेचा तुला अभिमान आहे. आणि हो. काय मुलांना असं व्यवहार ज्ञान काय वाढणार आहे ह्यातून, असं काय वाटतं? गणित समजा आपण जर 50 रुपये दिले त्यातून 30 रुपयेचा बाजार घेतला तर त्यांना 20 रुपये द्यायचे कळले पाहिजेत. बरं. नंतर ना वजाबाकी असं ह्या बाजारातून आपल्याला समजतंय ना. अच्छा 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 अच्छा. तर खूप छान माहिती दिलीस तू, धन्यवाद. आणि माझी विद्यार्थी आहे इथली तू. ओके, धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.